येथील कोंढवा भाग्योदय नगर येथील कार्तिकीय सामाजिक संस्था आयोजित नवरात्र उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। या कार्यक्रमासाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी हिरिरीने सहभागी होत असतात। मंडळाचे अध्यक्ष श्री देवदास लोणकर यांनी मंडळाच्या सामाजिक कार्याबद्दल काय सांगितलं हे जाणून घेऊया। सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही गणेश फेस्टिवल परत नवरात्र उत्सव साजरा करतो। त्यामध्ये कवी संमेलन, आरोग्य शिबिर ते समाजोपयोगी कामं केली जातात। तसेच आम्ही अन्नधान्य म्हणजे काही गरीब गरजूंना अन्नधान्य पुरवलं जातो। तर तसेच काही जे संजय गांधी शासकीय योजना आहेत, संजय गांधी योजना, संजय गांधी निराधार योजना असेल, त्या माध्यमातून जे महिलांना, गरीब महिलांना, जे विधवा महिलांना, ज्यांना पुढे जाऊन मागे कोण नसतं, मुलं नसतात, त्यांचं पालनपोषण व्हावं म्हणून सरकार 1,500 रुपये देते। ते मिळवून देण्यासाठी आम्ही कार्तिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो। तसेच त्याच्या काय अडचणी आल्या तर त्या पूर्ण करून आम्ही परत त्याप्रमाणे महानगरपालिकेच्या जेव्हा शहरी गरीब योजना आहे ते कार्ड काढून देऊन, कुणाचं मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तो त्यामध्ये आम्ही मदत करत असतो की बाबा मेडिकलमध्ये काही प्रॉब्लेम आहे औषधांच्या बाबतीत, ह्या मदती होत असतात। आणि इथून पुढे आमचा एक असाही उद्देश आहे की आम्ही एक वृद्धाश्रम हे करत आहे, कारण की बरेचसे वृद्ध येतात जे आता संजय गांधी मधून त्यांना भेटतं। परंतु नवरात्रीत देवीच्या विविध रूपांच्या दर्शनासोबत स्त्री शक्तीचा जागर होत असतो। महिला विविध रूपांमध्ये तिच्यातल्या क्षमतेचा जाणतेपणी, बहुतांशी अजाणतेपणी वापर करत असते। तिच्यातल्या छुप्या क्षमतांची तिला जाणीव करून देणं, हक्काने व्यक्त व्हावं असं एक दालन उपलब्ध करून देणं, तिने केलेल्या सामाजिक कार्याला एक वेगळी उभारी यावी म्हणून पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम राबवणं, हे आणि असे बरेच उपक्रम कार्तिकीय सामाजिक संस्था दरवर्षी सातत्याने राबवत असते। कवी संमेलन त्यापैकीच एक असा अनोखा उपक्रम। शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मराठी साहित्य जगतातील नामांकित महिला कवयित्रीचा यात सहभाग होता। कार्यक्रमाची सुरुवात माननीय साधनाताई शिंदे यांच्या बुद्ध, फुले, आंबेडकरी विचारांनी झाली। त्यानंतर कवयित्रींनी महिला विशेष अशी मैफल जमवली। नवरात्र पाहते, मला खूप आवडतो हा सण, कारण स्त्रीचा आहे, सन्मानाचा आहे आणि स्त्री सन्मानासाठी मी प्रत्येक ठिकाणी जाते। ह्या जे जानेवारी मधला जो सण होतो, किती जणी बायका हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात? एक तरी बाई मला दाखवा की जिनी तिचा नवरा नाही अशा बाईला आपण हळदी कुंकाला बोलवतो का? धन्यवाद, खरंच छान आहे। आपल्याकडे ते बोलवत नाहीत, काही ठिकाणी बोलवत नाहीयेत, तर आपण आपले सण जे आहेत, ज्या सणांमधून माझा अपमान होईल, लक्षात घ्या, माझा म्हणते मी, की हळदी कुंकाच्या ऐवजी आपण तिळगुळाचा कार्यक्रम केला तर प्रत्येक महिला येऊ शकते ना। अशा पद्धतीचा आपण एकमेकींचा, मला वाटतं नवरात्राच्या ह्या 9 दिवसामध्ये आपण एक संकल्प करूया की मला जेव्हा माझा सन्मान व्हावा असा वाटतो त्यावेळेला मी समोरचीचा देखील सन्मान करणार आहे आणि त्या सन्मानासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील। आता सावित्रीबाईंची मी एक छोटीस फक्त एक उदाहरण देते आणि मी थांबेल, कारण सावित्रीबाई बोलायचे असतील तर 2 मिनिटावर बोलता येत नाहीत, जिजाऊ बोलताना 1 मिनिटावर बोलता येत नाहीत, अहिल्याबाई होळकर तुम्हाला 5 मिनिटात नाही बोलता येत, त्या समजून घ्याव्या लागतात। सावित्रीबाई ज्या वेळेला महात्मा फुले वारले तर त्यांचं मडकं कुणी उचलायचं ही बाहेर चर्चा चालू होती आणि सावित्रीबाई त्या बायकांमध्ये बसल्या होत्या आणि त्यांचं प्रेत उचलायचं कुणी, कारण यशवंत हा त्यांचा दत्तक पुत्र होता आणि नातेवाईकांनी सांगितलं की यशवंतला हे मडकं उचलता येणार नाही। काळ बघा, स्वातंत्र्याच्या आधीचा काळ आहे तो, आणि हे जेव्हा सावित्रीबाईंना कळालं त्यावेळेला सावित्रीबाई पटकन उठल्या आणि त्यांनी ते मडकं उचललं आणि स्मशानभूमीपर्यंत नेले। ह्या बंडखोर सावित्रीबाई आम्हाला समजल्या पाहिजे। सावित्रीबाई ज्या ज्या पद्धतीने बंडखोरी केल्या ह्याच्यावर आपण वेगवेगळ्या विषय
मखरात तुला बसवणारे हात वस्त्र फेडण्या कसे धजावतात. मखरात तुला बसवणारे हात वस्त्र फेडण्या कसे धजावतात. वास तुझा ज्या देहात, वास तुझा ज्या देहात, तोच देह कसा विटंबतात. कळे ना ग माय काय हा उत्पात. आता त्या देवीलाच साकडं घालूयात आपण. कळे ना ग माय काय हा उत्पात. कोणतीही विकृती कुठली नराची गजात, कुठली नराची गजात. नकोता आता शब्द धुमारे, नकोता आता शब्द धुमारे, नकोत नुसते कॅन्डल मार्च. घाव घणाचा घालण्यासाठी दे आता शक्तीचे दान, दे आता शक्तीचे दान. ज्या गर्भात उषक्काल उद्याचा, ज्या गर्भातून आपण जन्माला येतोय, ज्या गर्भात तूच दुर्गा तूच भवानी, नव्या युगाची तूच जननी. तान्हुल्याची होतेस माता, तान्हुल्याची होतेस माता, भावाची होतेस ताई. कधी होती आजी आजोबांची नात, तर कधी बाबांची लाडकी छकुली. किती नावे आणि किती रूपे तुझी, किती नावे आणि किती रूपे तुझी. तूच दुर्गा तूच भवानी, नव्या युगाची तूच जननी. घरातल्या प्रत्येक निर्जीव वस्तूतही प्रेमाने चैतन्य भरतेस. प्रत्येक गोष्टीत स्त्री, अगदी घरातला कचरा काढायचं म्हटलं तरी प्रेमाने झाडूनी हात फिरवते. कारण जिथे जिथे भेदभावाचे कवच फोडूनी चिमुकली अवतरली, भेदभावाचे कवच फोडूनी चिमुकली अवतरली. जागर झाला स्त्री शक्तीचा, जागर झाला स्त्री शक्तीचा, तर अवहेलना कुणी केली. पाहुणी मातेची मूर्ती, पाहुणी मातेची हर्ष उल्हास दाटे मनी, मूर्ती पाहुणी मातेची हर्ष उल्हास दाटे मनी. नवरात्रींचा नवा सोहळा भक्तिवारे सर्वत्र जणी, भक्तिवारे. मैं हूँ मेरी बातें, मैं ऐसी हूँ मैं वैसी हूँ, मैं ऐसी हूँ मैं वैसी हूँ. जैसे भी हूँ मैं अच्छी हूँ, जैसे भी हूँ मैं अच्छी हूँ. दिमाग से थोड़ी कभी कच्ची हूँ, दिमाग से थोड़ी कभी कच्ची हूँ. मन की तो मैं सच्ची हूँ, मन की तो मैं सच्ची हूँ. मैं ऐसी हूँ मैं वैसी हूँ, जैसे भी हूँ मैं अच्छी हूँ. गालिब मन में बिठाए, गालिब मन में बिठाए, गुलजार लेके मैं घूमती हूँ, गुलजार लेके मैं घूमती हूँ. मैं ऐसी हूँ मैं वैसी हूँ, जैसे भी हूँ मैं अच्छी हूँ. तुला समजत नाही किती स्पेशल आहेस तू. प्रेरणा आहेस तू, कामना आहेस तू, चेतना आहेस तू, भावना आहेस तू. काय काय आहे. प्रेरणा आहे, कामना आहे, चेतना आहे, भावना आहे. या सृष्टीला चालवणारा समान भाग आहेस तू. आता तरी कळलं का किती स्पेशल आहेस तू, किती स्पेशल आहेस तू. थँक्यू. खूप खूप आवडले, लई छान आहे. आनंद वाटले ऐकून, मस्त. एकदम एक नंबर कार्यक्रम झाला आणि ते बोलणं आणि ते सगळं एक नंबरच होतं. बोला. कवी संमेलन नारीवर तुम्ही बोलल्या, खूपच छान बोलल्या. जी आपली गृहलक्ष्मी आहे ती घराची गृहमंत्री असते, तिच्या आणि ती स्वाभिमानी आहे. तिच्याबद्दल खूप छान बोलल्या, लय भारी. तुम्ही काय सांगाल कवी संमेलन कसं वाटलं. मला छान वाटलं. सगळ्यांचे म्हणजे भाषण मला आवडलं, म्हणजे मनाला भावलं. ते काय इथून घेऊन जाताय तुम्ही घरी, काय निरोप घेऊन जाताय. काय नाही, म्हणजे मनात तेच एक ठेवलंय असं नाही का. सगळ्यांनी म्हणजे भाषण चांगलं केल्याबद्दल मला ते आवडलं. धन्यवाद. तुम्ही काय सांगाल. मनाला समाधान वाटलं ऐकून. कविता ऐकून असं समजलं की नारी अबला नाही सबला आहे, सिद्ध होईल करते.
हे सर्व भाषण ऐकून मला खूप समाधान वाटले. सर्व कवयित्रींच्या कविता सादर झाल्यावर देवीची आरती मनोभावी पार पाडण्यात आली. त्यानंतर आलेल्या सर्व महिला कवयित्रींचे मान्यवरांच्या हस्ते शॉल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या महिलांनी त्यांचे मनोगत मांडले. आनंदी आनंद या प्रकारे कार्यक्रमाचा शेवट गोड गोड असा झाला.